आटुष्य पानबाई आटुष्य, नखुल्या बाई नखुल्या, आगोटा पागोटा, त्याच्यानंतर तुला फू ते आहे ना, ते पण मला माहिती आहे. फू फू नाही का, सासूच्या नावानी फू, नणंदेच्या नावानी फू. माझा पण मंगळागौरीचा एक ग्रुप आहे. अच्छा, मी पण जातो सुट्टीच्या दिवसात. चला पुढे काय करूया? पुढे आपण थोडस हळद, अगदी थोडीशीच टाकायची, त्याचा रंग लालच आपल्याला पाहिजे. थोडीशी लाल मिरची पावडर, तिखट. मला खूप आवडतं. झेपतं की नाही हा भाग वेगळा, इतकं नाही. ती आपली लाल मिरची जी टाकली तिला तिखटपणा नसतो, ती रंगासाठी टाकली होती आपण. आता काय पुढे? आता उकळलेलं 2 वाट्या पाणी टाकायचं आपल्याला. बर, हे पाणी आम्ही ऑलरेडी उकळून ठेवलेलं आहे. थोडस गॅस कमी करूया. 2 वाट्याच का बरं? 2 वाट्या कारण याला शिजायला जास्त वेळ नाही लागत. बर, ठीक आहे. एका उकळीमध्ये शिजून जातं ते. आणि कसं आहे की याची थोडी तुम्ही रस्सा थोडा कमी केला तर ते आटवल्यानंतर त्याची उसळ पण होऊ शकते. आणि थोडं अजून पाणी टाकलं तर आमच्या संगमनेरी भाषेत ते खळगुट असतं. खळगुट. बर, संगमनेर कुठून आलं? तुम्ही तर फलटण. संगमनेर सासर आहे. अच्छा, संगमनेर खानदेशाकडे ना? नाशिक. नाशिक तिकडे त्या भागामध्ये. आणि तुम्ही फलटण सातारा भागातल्या. तुमच्या घरातल्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत फरक आहे? थोडाफार आहे. तेव्हा जाणवलं तुम्हाला? हो. बर, सासूबाई तुम्ही लग्न करून आला तेव्हा होत्या? बर, मग तुमच्याकडे कधी असं हे असं नाही, थोडं असं हे असं झालं? नाही झालं. नाही नाही, कारण त्या आपण कसं असतं, आपल्याला जेव्हा एखादी कला आपल्याला अवगत असते तेव्हा त्या कलेने घ्यायला त्यांची सवय असते. मग त्या कलेने घेत होत्या, मी पण त्याच कलेने उत्तर. छान. तुमच्याकडे कला होती म्हणून त्यांनी कलेने घेतलं आणि तुम्ही त्यांच्या काही गोष्टी कलेने घेतल्यात. चला आता कढईमध्ये पुढे काय घालूया? मेथी दाणे. मोड आलेले मेथी दाणे. घ्या. तुमच्याकडे थोडस तर्रीदार खाल्लं जातं वाटतं. नाही, काही गोष्टी थोड्याशा तर्रीदार असलेल्याच बऱ्या असलेल्या. खूपच छान. आता काय राहिले घालायचं स्वातीताई? आता आपण याच्यात घालायचंय मीठ. आपण घातलं का? लागेल, थोडंसं पाणी लागेल अजून. आपण मीठ घातलं नाही? घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ. मेथी दाण्यांची आमटी कशाबरोबर खायला आवडेल? मेथी दाण्याची आमटी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा इंद्रायणीचा भात. मी आत्ता म्हणणार होतो की गरम वाफाळलेला इंद्रायणीचा भात आणि मेथी दाण्यांची आमटी. माहोल बन गया. उकळी आलेली आहे, मीठ घाला. चिंचेची एंट्री लेट आहे वाटतं. चवीनुसार मीठ. आता गुळ पावडर थोडी घालायची आपल्याला. ती पण राहिलीच की? ती पण शेवटीच घालायची आपल्याला. थोडीशी चिंच आपण शेवटी का घालतोय की त्याला आंबटपणा नको यायला. बर, आधी घातली असती ना तर ती त्याला जास्त आंबटपणा आला असता. चिंचेचा आंबटपणा उतरला असता. तो आपल्याला नकोय. आपल्याला मेथी दाण्याची चव हवी. मेथी दाण्याची चव हवी आहे. मला वाटतं आता कोथिंबीर घातली की पदार्थ तयार हो ना? थोडस 1-3-4 मिनिटं उकळली की ते. तुमच्या आयुष्यातला आतापर्यंतचा सगळ्यात आनंद देणारा क्षण कोणता? आनंद देणारा क्षण असा बरेच क्षण आहेत आनंद देणारे, पण दुसरी मुलगी जेव्हा झाली तेव्हा खूप आनंद झाला होता. वा. आणि आतापर्यंत सगळ्यात जास्त एखादा शिकवणारा किंवा तुम्हाला टफ वाटलेला क्षण कोणता? टफ वाटलेला क्षण आहे असा की लग्नानंतर माझ्या मिस्टरांची नोकरी गेली होती. आणि त्यानंतर त्यांनी नेटसेट परीक्षा दिली. जी नेटसेट परीक्षा आपल्या अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये 3च लोक पास आहेत फिजिक्समध्ये, त्यात ते आहेत. आणि अजूनपर्यंत कोणी झालेलं नाही आहे मला वाटतं कदाचित. आणि त्यावेळी जो आला ताण पॅच, तो थोडासा. तो किती वर्ष होता? 1च वर्ष. एक वर्ष अगदी. आणि तो पण एवढा ताण घेण्यासारखं काही नाही, कारण ते मल्टी टॅलेंटेड आहेत. तेव्हा ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सगळ्या दुरुस्त करायचे. आणि तेव्हा प्रत्येक घरामध्ये त्यांनी तयार केलेला रेडिओ होता, तो आपला जुना. अच्छा, वा, फार छान. छान. उकळी आलेली आहे, आता कोथिंबीर घाला. रेसिपी तयार. मस्त. सुगंध सुंदर येतोय. मला असं वाटतं आपण मिसळ पाव खातो ना, तसं याच्याबरोबर छान पाव जरी खाल्ला ना तरी मस्त लागेल. मेथी दाण्यांची मिसळ होईल, हो की नाही? वा. पदार्थ तयार झालेला आहे. अफलातून उकळी आलेली आहे. सुगंध काय घरभर पसरलेला आहे. गॅस आपण करूया बंद. फार छान. तुम्ही एरवी घरामध्ये छान पदार्थ करतात, आज इथे येऊन केला. कसं वाटलं तुम्हाला? छान.
मजा आली की नाही? मजा आली. वा, स्वातीताईंनी आमच्या केलेला आहे मेथी दाण्यांची आमटी हा पदार्थ. वाट बघू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. मेथी दाण्याची आमटी. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: मोड आलेले मेथी दाणे 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, आलं लसूण लाल मिरची पेस्ट 1.5 चमचा, चिंच 1 ते 2 तुकडे, गूळ अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा, धणेपूड अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम कढईत तेल घाला, त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. त्यात जिरेपूड, धणेपूड, आलं लसूण लाल मिरची पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता त्यात हळद, लाल तिखट घालून परतून घ्या. आता त्यात 2 वाट्या गरम पाणी घालून एकजीव करून घ्या. नंतर त्यात मोड आलेले मेथी दाणे घालून शिजवून घ्या. मिश्रणाला उकळी आली की त्यात मीठ, गूळ आणि चिंच घालून एकजीव करून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला आणि झाकण लावून शिजवून घ्या. मेथी दाण्याची आमटी तयार. पदार्थ तर आपला उत्तम झालेला आहे. मला सांगा, तुम्ही लग्न करून किती वर्षांपूर्वी या घरात आलात? 32 वर्ष. 32 वर्षांपूर्वी तुम्ही तुमच्या सासरी आलात, बरोबर? तेव्हा त्या स्वयंपाकघरात तुम्ही तुमच्या या हातात आल्यानंतर काय बदल केले? छोटे छोटे केले असतील ना? स्वयंपाकघरात तसे तितकेसे जास्त बदल नाही करावे लागले, कारण सासूबाई एकदम शिस्तीच्या होत्या. त्यांनी त्यामुळे वेल मेंटेन सगळं ठेवलेलं होतं. बरोबर. पण आजकालच्या काळात काय सगळं टेक्निकल झालेलं आहे, ऍडव्हान्स झालेलं आहे आणि रिझल्ट आपल्याला फास्ट हवे असतात. आहा. घ्या मेथी दाण्यांची आमटी तुमच्यासाठी, मेथी दाण्यांची आमटी माझ्यासाठी. आमच्याकडे कसं लगेच खा आणि लगेच पहा, वेळ नाही वाया घालवायचा. चांगली झालीये, झण झाली. आणि स्वातीताई, तुम्हाला आज भेटून, तुम्ही इथे आलात, पदार्थ बघून मला छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप छान वाटलं, मजा आली कारण ना? आपल्याला सगळ्यांना माहितीये की झी मराठी ही आपल्या घरातलीच वाहिनी आहे. खरंय. त्यामुळे खूप छान वाटलं. वा, थँक्यू सो मच. तुम्ही इथे आलात, आम्हाला बरं वाटलं. तुम्हाला याच वाहिनीकडनं, तुमच्या घरातल्या वाहिनीकडनं एक छानशी भेटवस्तू. बघा, तुम्ही म्हणालात की झी मराठी तुमच्या घरातली वाहिनी आहे. याच्यावरती बघा काय लिहिलंय, आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. घ्या. थँक्यू. हे धरा, नीट धरा. चला खवय्यांनो, आजच्या भागापुरतं पोट भरलेलं आहे, पण पोटाचं काय, त्याला आजची भूक उद्या कळत नाही ना. उद्या पुन्हा भूक लागते, मग काय करणार? पुन्हा तुम्हाला भेटायचं आणि पुन्हा आपल्या घरची चव चाखायची. याच आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.